किरण NT उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव काढली ती पेशवाई गेला बर मी उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव काढली ती पेशवाई गेला बर मी इतिहासात अजरामर जय भीम मित्रांनो, कशा आहात? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. मी मुकेश कळणी हे अर्चना तुमचे स्वागत करत आहे. आज आम्ही चाललोय पुणे भीमा कोरेगाव इथे. आता मी भांडूप स्टेशन सकाळी 7ची ट्रेन पकडली आहे आणि आमची 8ची शिवनेरी आहे दादरवरून. आता पुढचा प्रवास कसा आहे तुम्ही थांबा, कंटिन्यू आमच्यासोबत आणि बघा पुढे काय होत आहे ते. आम्ही कसं जातोय, कसा प्रवास करतोय तुम्ही आमच्या सोबत. फायनली 8ची आम्ही शिवनेरी पकडली आहे. तर ऍक्च्युली आम्ही ना आधीच बुकिंग केली होती. बुकिंग अमाऊंट तुम्हाला मी थोड्या वेळ सांगतो. टोटल आमचे 905 रुपये गेलेले आहेत, 903 रुपये. त्यामध्ये लेडीजला हाफ तिकीट आहे. तर तुम्हाला मी तिकीट दर सांगतो थोड्या वेळात. आता आम्ही जाणार डायरेक्ट पुणे रेल्वे स्टेशन. तिकडनं परत बघावं लागेल कुठल्या एसटीने पुढे जायचंय आणि परत तिकडनं परत भीमा कोरेगावला जायचंय. तर तुम्ही पुढे कंटिन्यू थांबा. 2 दिवस आधी मी बुकिंग केली होती. तर माझे लागलेत 552 रुपये 50 पैसे आणि अर्चनाचे लागलेत 276 रुपये 25 पैसे. म्हणजे लेडीजला हाफ तिकीट आहे. तुम्ही बुकिंग करा आणि जर एसीने असाल तुम्हाला 50% सवलत आहे लेडीजसाठी. कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. आता आम्ही 12:15 वाजता पोहोचलो आहोत पुण्याला आणि ऍक्च्युली 8 वाजता डॉट गाडी निघाली, म्हणजे 2 मिनिटं लेट झाली. 8ची गाडी होती. आता इथून या साईडने पलीकडनं जे आहे तिथून आम्हाला गाडी भेटणार आहे. कुठली गाडी भेटणार आहे, डायरेक्ट भीमा कोरेगाव आहे का मध्ये अजून कुठलं डेपोला जायचंय ते बघतो आम्ही. तुम्ही पुढे कंटिन्यू थांबा, आम्ही दाखवतो की भीमा कोरेगावला पुण्यावरून कसं जाता येईल ते. त्या साईडला भरपूर गाड्या लागलेल्या आहेत, गर्दी भरपूर आहे पुण्याला. आता बघू आम्ही कसं जातोय. लाखो लोक येतात. भीमा कोरेगावची बस लागलेली आहे. पुण्यावरून भीमा कोरेगावला बस डायरेक्ट आहे. आता आम्ही पण बघू कसा प्रवास करतो पुढचा. तुम्ही थांबा आमच्यासोबत. गर्दी तर भरपूर आहे बसला. आता मी ऑटोने बघतो 600 रुपये डायरेक्ट आहे, शेअरिंगला 150 रुपये वाटतं. आता मी पुढे विचारतो. आता मी शेअरिंग ऑटो केली, 150 रुपये असतील, दोघांचे 300 होतील. आणि इकडे गर्दी भरपूर आहे. इकडे पुण्याची एवढी लाईन दिसते ना, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. तिथे बोलतो तुम्ही शेअरिंग ऑटोने जावा, ते तुम्हाला बेटर पडेल. आणि आता इथून 1 किलोमीटर चालत जायचंय. तर थांबा तुम्ही आमच्या सोबत. इथे गर्दी मस्त गर्दी, खूप गर्दी. 1 मिनिट बघ. पूर्ण जाम आहे हे. कालपासून असं पूर्ण जाम आहे आणि हे उद्या सकाळमध्ये असं राहणार आहे. पुढे कंटिन्यू थांबा. पुढचे ट्रेन सगळं तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब नक्की करा.
आता इथून एस टी आहे जाण्यासाठी. तर इथून आता किती टाईम लागतो माहिती नाही. आता इकडे समोर तुम्हाला बघा एस टी स्टँड दिसतो. आम्ही इथून बस पकडलेली आहे, पण इथून 4 किलोमीटर आहे आणि हे लोक बोलतात अर्धा किलोमीटर बस राहणार कारण पुढे पूर्ण जाम आहे आणि तिथून बस टर्न करतात परत तिथून पुण्याला जायचं असतं गाड्या. आता बघू आम्हाला किती किलोमीटर नेत आहेत आणि पुढे पण किती तास चालवत आहे बघू. आता बसमध्ये बसलो होतो. ॲक्च्युली आम्ही ना पुण्यावरून रिक्षाने आलो लेणीला आणि लेणीवरून आम्ही चाललो होतो विजयस्तंभला भीमा कोरेगावला. पण तिथून 4 किलोमीटर पण असा प्रॉब्लेम आला की पुढे ट्रॅफिक आहे, त्यामुळे ना आम्ही अर्ध्या किलोमीटरवरतीच आम्हाला उतरावं लागलं आणि आता आम्ही चालत. आता इथून किती वेळ जाईल माहिती नाही. कमीत कमी 3.5-4 किलोमीटर इथून चालायचं आहे. तर बघू आता पुढे कंटिन्यू थांबा. ची मिसळ अनलिमिटेड मिसळ फक्त 89 रुपीज. आता इथं आम्ही इथे मिसळ पाव खातो कारण भूक लागली आहे. दोघात एक मिसळ खाल्ल्याने प्रेम वाटतं तसं एक मिसळ इथे खाल्ल्याने दोघांमध्ये तसे 60 रुपये वाढतात. म्हणजे प्रत्येकाला सिंगल मिसळ पाव मागवायचं. एक खाल्लात हे दोघांमध्ये 60 रुपये एक्स्ट्रा लागतील. किती भारी मिसळ आहे, एक नंबर. आता खाऊन तुम्हाला मी सांगतो चव कशी आहे. अरे ते लिंबू मला काढावं लागेल. लिंबू असाच ठेवलेला आहे. भीमा कोरेगावला जाताना इथे मिसळपाव खाऊन जावा. बघा किती पब्लिक आहे, लाखोनी पब्लिक आहे. म्हणजे यांच्या आवाजात खूप सुंदर संगीत. हातावरती करायचं मग करणार ना सगळे.
Shaggy in the mix. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. फोटो काढणारे करा, अभिवादन करायचं, चालत राहा, पुढे चालत राहा. एमएससीबीचे कोणी कर्मचारी असतील तर पोलीस मदत केंद्राशी संपर्क करा. प्रॉब्लेम आहे. एक नंबर फायनली झालेल्या अनुयायांनी कृपया मार्गस्थ व्हा. कोणीही उभं राहणार नाही. कोणीही उभं राहणार नाही. कृपया एसटी ट्रॅम्पवर कोणी थांबत राहणार नाही. कृपया रॅम्पवर कोणीही उभं राहणार नाही. जास्तीत जास्त अनुयायांना इकडून पाठवण्याचा प्रयत्न करा. व्हीआयपी रॅम्पवरून जास्तीत जास्त अनुयायांना पाठवण्याचा प्रयत्न करा. आता मला परत मुंबईला जायचंय. पुढे सरकत राहा, पुढे सरकत राहा. आता मी मुंबईला कसं होतोय कारण खूप गर्दी समाधान चव्हाण, राणा सावरगाव, पोलीस मदत. संध्याकाळी 6 वाजता आले पण पब्लिक अजून थांबलेली नाहीये. पब्लिक अजून येतच आहे.
आता 6:45ची बस भेटली आम्हाला लेणीवरून पुणे स्टेशनला. आता आय थिंक 1 ते 1.5 लागेल पुणे स्टेशनला. मग पुणे स्टेशनला तर परत बघायचं आहे ट्रेनने जायचं आहे की बसने जायचं आहे, बस भेटते की नाही. कारण तुम्हाला तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे. आता आम्ही 6:45ला बसमध्ये बसलो आहे. आम्ही इथे कधी आलेलो पुण्यात आलेलो तिकडे विजय स्तंभापर्यंत जाऊन येऊन आम्हाला संध्याकाळचे 5:45 वाजले. आता पुढे कंटिन्यू थांबा, बघा अजून पुढचा प्रवास. फायनली आम्ही तिकडे 8:15ला उतरलो आणि 8:30ला आता मी इथे दादरची 4 व्हीलर पकडली. 500 रुपये पर सीट आहे. आता मी चाललो आहे मुंबईला दादरला 4 व्हीलरने. आता बघू कधी पोचतोय, किती उशीर होतोय. पुढे कंटिन्यू थांबा आणि लाईक कमेंट शेअर करा असेल तर प्लीज करा, सबस्क्राईब नक्की करा. तर रात्रीचे 11:15 वाजलेत. आम्ही 8:30ला बसलो होतो पुण्या स्टेशनवरनं आणि 11:15 सुद्धा दादर टीटीला सोडलेलं आहे. तर समोरच दादर रेल्वे स्टेशन आहे. इथून आम्ही आता जाऊ. 12ची ट्रेन आहे. 12:30 मांडूर स्टेशनला पोचू. मग तिथून घरी. सकाळी आम्ही 6:30ला घरातून निघालेलो. म्हणजे सकाळी 6:30ला घर सोडलं आहे आणि आता तर 11:15 वाजले. अजून घरी झालं 1 तास. म्हणजे राऊंड फिगर तुम्ही समजा एक वाजतील. एवढा मोठा प्रवास आहे, पण खूप छान प्रवास होता. आणि एवढी लाखोनी पब्लिक होती ना, पहिल्यांदा बघितलेली आहे. म्हणजे एवढी पब्लिक मी आयुष्यात कुठेच बघितली नाही. ती पहिल्यांदा मी शौर्य दिवसानिमित्त बघितली होती. तर जर कोणी 1 जानेवारीला शौर्य दिवसासाठी गेलं नसेल सलामी द्यायला तिकडे 500 शूरवीरांना, तर मी तर बोलेल तुम्ही पण जावा पुढच्या वर्षी. सलामी देऊन या. लाखोची पब्लिक बघून घ्या, प्रवास करून घ्या. ठीक आहे, चालेल. मग जय भीम. पुढच्या ब्लॉगसाठी पण भेटू लवकरच. आणि मला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जय भीम.